सरपंच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना मनापासून नमस्कार करतो। सुरुवातीला विनंती करतो की आपल्या जवळचे मोबाईल आहेत, एक तासाभरासाठी त्याला विश्रांती द्या। मी माझा मोबाईल आणलेला नाही, अनेक वेळेला माझ्या बरोबर तो नसतो। मी ज्या वेळेला माणसात जातो त्यावेळेला मोबाईल माझ्याजवळ नसतो, कारण मी जिवंत माणसांना देव मानतो। पुढच्याचा अपमान करण्याची मला सवय नाही। जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी, ही साधी सभ्यता सभागृहातल्या लोकांच्याकडे असावी अशी माझी अपेक्षा आहे। बसून यासाठी बोलतोय की उभा राहून बोलण्याचे फळ नुकतेच संपलेले आहेत, आणि कदाचित उभा राहून बोललं तर आश्वासनांची भाषा येण्याची शक्यता आहे। याव करीन त्याव करीन, पिठल्याच्या पिठाची शाव करीन, याव पण नाही त्याव पण नाही आणि शाव पण नाही असं होण्याची शक्यता आहे। आणि बसून यासाठी बोलतो आहोत आपण की समतेवर यावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो दिलाय महत्वाचं तत्व की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारताचे नागरिक आहोत, सगळे समान आहोत, आणि म्हणून बसून बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत। सरपंच झाल्यानंतर मी इथं कोल्हापूर जिल्ह्याला डेप्टी सीओ म्हणून ज्यावेळेला होतो त्यावेळेला भुदरगड तालुक्यासाठी मी 2 महिन्याचं प्रोबेशन माझं होतं। त्यावेळेला शाने दिवाण सर गटविकास अधिकारी होते आणि आदरणीय आमदार कैलासवासी शंकर धोंडी पाटील हे आमदार होते। आणि माझा योग एवढा चांगला होता की मला आमदार साहेब त्यांच्या गाडीतून वाड्या वस्त्यावर फिरायला घेऊन जायचे। आपला विषय असा चालला होता की भुदरगड तालुक्यामध्ये मी होतो त्यावेळेला ह्या गोष्टी बघितल्या, आणि नंतर मी प्राचार्य म्हणून ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला असताना माझ्याकडे सरपंचांची ट्रेनिंग्स होते 5-5 दिवसाचे। 5 दिवस सरपंच यायचे आणि 5 दिवसाचा तो सिलेबस असायचा। काही सरपंच असे होते की ते आल्याच म्हणायचे की साहेब शेवटच्या दिवशी सर्टिफिकेट द्या की। मी म्हटलं अडचण काय नाही, म्हटले नाही जमणारच नाही, हजर व्हायला जमणारच नाही। मी म्हणायचो की इलेक्शन लढवताना तुम्ही असं म्हणत होता की रान मोकळं टाकेन पण जिरवल्याशिवाय राहत नाही। 1.5 महिना घालवला इलेक्शन जिंकायला, आणि आता इलेक्शन जिंकून पदावर आल्यानंतर तुम्हाला गाव कसं करायचं याच्यासाठी 5 दिवसाचं ट्रेनिंग करायला तुमच्याकडे वेळ नाही। मग ते पुन्हा म्हणायचे नाही हो सर जाऊ दे की। मी म्हणायचो का? ते म्हणायचे की साहेब मस माझ्याशिवाय धार देत नाही, पोरग माझ्याशिवाय झोपत नाही। मग मी त्यांना असं म्हणायचो की 5 दिवस माझ्याजवळ राहा, आणि घरी गेल्यानंतर म्हशीला विचारा, पोराला विचारा कसं काय वाटलं, मी नव्हतो घरात 5 दिवस कसं काय वाटलं। ती सगळी म्हणती बरं वाटलं, रोज तुमचा हा थोबडा बघून बघून वैताग आला होता, निदान 5 दिवसाचा तरी विसावा मिळाला, हे मला म्हणायचे। आम्हाला असं वाटतं की माझ्याशिवाय जग चालत नाही। माझ्या मायबापानं ज्या दिवशी आपल्याला वाटेल की माझ्याशिवाय जग चालतं त्या दिवशी आपण माणूस झालेला असतो, आणि जोपर्यंत आपल्याला वाटतं की माझ्यामुळं जग चाललंय त्यावेळेस तोपर्यंत आपण माणूस नसतो। ही प्रक्रिया आहे माणसाच्या आयुष्यात। प्रशिक्षण इथं घ्यायचा 1 दिवसाचं। मला खूप आनंद झाला की माझ्या 25 वर्षाच्या प्रशासनाच्या आणि आजपर्यंतच्या अशा अनुभवामधून एक तालुक्याची सरपंच संघटना म्हणजे मला बोलवत्या। म्हणजे अनेक वक्ते बाकीचे आहेत की पैशाचा खेळ कसा करावा, पैसे कसे कमवावेत, ह्या गोष्टीवर व्याख्यान देणारे आता खूप आहेत आपल्या आजूबाजूला। असं असताना सुद्धा ही सरपंच संघटना माझ्यासारख्या रिटायर झालेल्या माणसाला म्हणजे मावळत्या सूर्याला बोलवते, म्हणजे काहीतरी त्यांना वाटत असावं म्हणून ते बोलवते। आणि हे उगच होत नाही, प्रत्येक मातीला एक सुगंध असतो आणि तो सुगंध चिरकाळ टिकत असतो की ज्या मातीला माझ्या शिवछत्रपतींच्या पावलांचा स्पर्श झाला तो अजूनही तुमच्या हृदयामध्ये दरवळतो आहे, आणि म्हणून तुम्ही मला बोलवलेला। कारण महाराष्ट्रामध्ये 336 तालुके आहेत आणि शक्यतो मला बोलवतच नाही, आपल्याला माहिती आहे। कारण मध्ये एकतर माझी क्लिप इतकी व्हायरल झाली की त्या क्लिपमुळे मला बऱ्याच जणांनी शिव्या पण दिल्या आणि बऱ्याच जणांनी अभिनंदन पण मानलं। ती क्लिप कोणती होती? पापाच्या पैशानं घर बांधायचं आणि त्याच्यात सुखाची अपेक्षा करायची, म्हणजे एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव दिल्यासारखं आहे का नाही, अशी ती क्लिप होती माझी। तुम्ही वाचली असली तर बघा, ती 1.5 कोटी लोकांनी बघितली, आणि त्याच्यामुळं अवघड होतंय लोकांचं ऐकायचं। मी आता गावात राहतोय माझ्या,
म्हणजे इथं राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा 7-8 वर्ष मी शेतात राहतो आहे. गावातली पण मला बोलवत नाही. त्याचं कारण असं आहे की मी गावात आलो तर मटण सोडावं लागेल, मी काय बोलायला लागलो तर दारू सोडावी लागेल. पण एक घटना, 2-3 घटना या 5-6 वर्षामध्ये गावात अशा झाल्या की त्यांना बोलवावं लागेल मला. आणि 20 डिसेंबरला माझ्या गावची मी जवळजवळ 3-1 तास मी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले की जे येणाऱ्या पिढीला आवश्यक आहे. त्यातला महत्वाचा निर्णय आम्ही त्या दिवशी घेतला की संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही आणि मोबाईल बंद राहील. डॉल्बी सिस्टीम गावामध्ये येणार नाही. डॉल्बी सिस्टीमला पण आम्ही विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे एखादी व्यक्ती घडत असते, एखादं कुटुंब घडत असतो किंवा एखादा देश घडत असतो, त्याच्याविषयी माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत, निषेधा ते गाडीत, मज कर्म फळे जाळीत पुढे जा. एखादी व्यक्ती घडायची असेल, एखादं कुटुंब घडायचं असेल किंवा एखादं राष्ट्र घडायचं असेल तर ते चांगला आहे त्याचा स्वीकार करता आला पाहिजे आणि वाईट आहे त्याचा धिक्कार करता आला पाहिजे. मग या 2 गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर घर चांगलं राहतं, गाव चांगलं राहतं आणि देश चांगला राहतो. आपल्या आजूबाजूला आता परिस्थिती बघितली तर देश स्वतंत्र झाल्यानंतर गावाची परिस्थिती कोणती आहे आणि गावाची डेफिनेशन कोणती आहे. गावाच्या व्याख्या अनेकांनी अनेक गोष्टींनी करून दिल्या. सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि सेन्स ऑफ वननेस म्हणजे गावाची डेफिनेशन. म्हणजे एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक, ही गावाची व्याख्या आहे. म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून ते मृत्यूपंथाला लागलेल्या आजी आजोबापर्यंत प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी करतो आहे, त्याला गाव असं म्हटलेलं आहे. आता आपण गावाच्या दृष्टीने विचार, सगळे कारभारी मंडळी इथं आहे, मग त्या कारभारीने नेमका विचार कोणता करायचा असतो. जसं तुमच्या माझ्या घरात कारभारी असतो, तो कारभारी आपल्या घराचा विचार कसा करतो. म्हणजे कालचा मला आता बीडीओ साहेब म्हणत होते की तुम्ही ज्या वेळेला इथं होता त्यावेळचा गारगोटी तालुका, त्यावेळचा समाज, त्यावेळची माणसं आणि आता बदललेला समाज याच्यामध्ये किती फरक पडला, खूप फरक पडला. म्हणजे मी तरुणांच्या समोर गेल्यानंतर तरुणांना सांगत राहतो की तरुणाईमध्ये आमच्या काळातली तरुणाई होती कशी आणि आत्ताची तरुणाई आहे कशी, बदल कसा होत जातो आणि आत्ताची गावं, त्याच्यावरून उदाहरण आपण करून इकडे येऊ. म्हणजे मी कॉलेजला असताना शक्यतो तरुणाईवर 3 गोष्टीचा प्रभाव असतो. नेते, अभिनेते आणि क्रिकेटियर. आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, तुमच्या काळात आमच्या काळात पण तेच होतं. म्हणजे आमच्या काळातले त्यावेळेला होते किंवा आम्ही सुदैवानं मी यशवंतराव चव्हाण साहेब, मी कराडला त्यावेळेला शिकत होतो. चव्हाण साहेबांचा आमच्यावर त्यावेळेलाही प्रभाव होता. मी कराडमध्ये शिकत होतो. एका कार्यक्रमाला चव्हाण साहेबांना आम्ही बोलवलेलो होतो, वेणुताई पण आलेल्या होत्या आणि साहेबांचं भाषण खूप छान झालं. सायन्स कॉलेज कराडला मी होतो आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा होती की वेणुताई आलेत. म्हणजे त्यावेळेला विद्यार्थी सुद्धा आलेल्या सगळ्यांना ऐकायला उत्सुक असायचे. मग आम्ही खालून ओरडायला लागलो की वेणुताईंनी बोलावं, वेणुताईंनी बोलावं. त्यावेळेस चटकन चव्हाण साहेब उठले आणि ते असं म्हटले की लग्न झाल्यानंतर आमच्या दोघांचा करार असा झाला आहे की उमऱ्याच्या बाहेर मी बोलायचं आणि उमऱ्याच्या आत तिनं बोलायचं. आपल्या बायकोवर आलेलं संकट साहेबांनी कसं सहज टाळलं आणि ते किती उंच नेते होते. मी आता वेणुताईंच्यावर लेख लिहिण्यासाठी जवळजवळ 3-4 पुस्तकं वाचली. कोणत्या विलक्षण होती ही माणसं, कोणत्या, म्हणजे त्यांचं सहयोगी सहजीवन कसं होतं. म्हणजे साहेबांच्या आयुष्यामध्ये वेणुताई होत्या कशा सावलीसारख्या, त्यांचं सहजीवन शेवटपर्यंत होतं कसं. म्हणजे समारोपाच्या वेळेला तर एक काळ असा होता की वेणुताईंना दवाखान्यात जायचं नव्हतं आणि वेणुताई खूप आजारी होत्या आणि साहेब तर म्हणत होते वेणुताईंना की तुम्ही माझ्यासाठी दवाखान्यात जा. तशा वेणुताई साहेबांना ऐकणार नव्हत्या त्या, पण त्या दिवशी साहेब ज्या वेळेला म्हटले की मला हवी आहेस तू माझ्यासाठी चल, आणि मग वेणुताई तयार झाल्या. आता दवाखान्यात जायचं होतं. जायच्या अगोदर वेणुताई असं म्हणतात की साहेब आता निघालोच आहोत आपण दवाखान्यामध्ये, मला एकदा माझी मान तुमच्या मांडीवर ठेवू द्या. वेणुताईंनी मान ठेवली साहेबांच्या मांडीवर की पुन्हा त्यांनी उचलली नाही. तिथंच समारोप झाला. साहेब वेणुताईंच्या नंतर 1 वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकले नाहीत. हे मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जगण्याविषयी बोलतो आहे. जो नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, जो केंद्रामध्ये 4 वेळेला मंत्रीपद होते, त्यांच्या नावावर
महाराष्ट्रामध्ये परत येताना फक्त 37,000 इतकी रक्कम शिल्लक होती. धन्य होता आमचा काळ की आम्हाला ते नेते लागले. आता काळ बदलला, इथपर्यंत आम्ही पोहोचलो, आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. प्रभाव आमच्यावर त्यांचा काळ बदलल्यानंतर त्या प्रभावी लोकांचा असतो. अभिनेत्यांच्या त्या काळात, आमच्या काळात अभिनेते होते बच्चन, केस वाढलेली, मी पण केस वाढवलेली होती इथपर्यंत. आमचे वडील म्हणायचं आला ज्ञानेश्वर, आला ज्ञानेश्वर आला. पॅन्ट, आमच्या पॅन्ट होत्या त्या एलिफंटा पॅन्ट होत्या, बेल बॉटम पॅन्ट होत्या. म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेनं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नसताना आम्ही अख्खं गाव स्वच्छ करत होतो. आणि ह्याचा त्रास आमच्या आईला व्हायचा, कारण त्या चेन मध्ये अडकलेली घाण काढायला. मग तो प्रभाव होता. आताच्या पोरांच्याकडे बघा, खाली गहू वर बाजरी. त्यावेळेच्या चित्रपटामधले जगणं, चित्रपट तर किती भारी होते. मनोज कुमार, त्यांचे चित्रपट सगळे भारतावर, सगळे देशावर. त्यांचा रोमांसही तसाच असायचा. कधी एकमेकाला शिवायचे नाहीत हिरो हिरोईन. मग ते बागेमध्ये हुतू खेळत खेळत मागं जायचे झाडाच्या मागं. मग तो दिग्दर्शक 2 फुलं एकमेकाला चिटकवायचा, संपलं. आता डायरेक्ट आतिक्या खंडाला काम इतकं पुढे निघून आले. चित्रपटातलं आमच्यापर्यंत पोहोचण्याचा संदेश सुद्धा कुठपर्यंत पोहोच. आमच्या कालावधीमध्ये दीवार नावाचा एक चित्रपट होता. दीवारच्या मध्यावधीमध्ये डायलॉग आहे, अमिताभ बच्चन आणि शशी कपूर. अमिताभ लिजंड आहे, अद्भुत आहे जगामध्ये अभिनेता म्हणून. आणि मध्यावधीला डिलिव्हरीसाठी 2 जण एकत्र येतात संघर्षामध्ये मध्यंतराच्या अगोदर. आणि तो संघर्ष आहे की अमिताभ बच्चन स्मगलर आहे आणि शशी कपूर इन्स्पेक्टर आहे. तर इन्स्पेक्टर वाटत नाही, तर माझ्यासारखंच शरीर असल्यामुळे मी वाटतो का, नाही वाटत. कारण ओबडधोबड शरीराचा कधी असू शकतो का इन्स्पेक्टर, नाही. पण दिलाय रोल आपला शशी कपूरला. सुरू होतोय डायलॉग, तेरे पास क्या है, तेरे पास क्या है, तेरे पास क्या है. अमिताभ 5-10 मिनिटं सांगतो की मेरे पास अमुक है, मेरे पास अमुक है, अमुक है. आणि शशी कपूर एकच वाक्य बोलतोय, मेरे पास माँ है. एक वाक्य. टाळ्यांचा कडकडाट, मध्यंतर शिट्ट्या. आता जिकेगा नहीं साला, इथपर्यंत पोहोचतो. म्हणजे आपल्या अंगणात खेळणारी पोरं सुद्धा जिकेगा नाही साला. आणि त्याचा परिणाम आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. 15-16 वर्षाची पोर, 15 वर्षाचं पोरग, गेल्या महिन्यातला खून तुम्ही बघितला असेल पुण्यातला. 9वी-10वीतली पोरं एकमेकाशी भांडतात. भांडलेला जो कोणी आहे तो आपल्या मैत्रिणीला भांडलाय त्याच्याशी इंस्टाग्रामवरून मैत्री करायला लावतो. मैत्री झाल्यानंतर 1 महिन्यानंतर कात्रजच्या घाटाच्या अलीकडे खेड शिवापूरच्या पायथ्याला त्याला बोलवतात. आल्यानंतर 10 पोरं तिथं आहेत, ही पोरगी 10 पोरं. या मुलाला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय, ज्याला मारायचंय त्याला. तो सांगतो की एक बिअरची बाटली आणि सिगारेटचं पाकिट आणलं जातं. त्याला बाटली प्यावी लागते, त्याला सिगारेट त्या ओढाव्या लागतात त्या पाकिटातल्या. त्याला ज्या खड्ड्यात पुरायचा आहे तो खड्डा त्याच पोराला काढायला लावला जातो. खड्डा काढला जातो, पोराची मान कापली जाते, त्याला पुरलं जातं. 4 तास कार्यक्रम सुरू आहे. पोरं कात्रजच्या घाटापर्यंत येतात, कात्रजच्या बोगद्यापर्यंत येतात. आणि पोरांच्या लक्षात येतं की मेले का नाही कोणाच ठाऊक. पोरं परत जातात, परत खड्डा उकरतात, परत हातपाय तोडतात, परत मान चिरतात आणि परत पुरतात. 15-16 वर्षाची पोर. मग अशी खूप छान गाणं, ही त्यांनी शक्ती हमी देणार. आता ती वेळ आली आहे माझ्या मायबापानं, तुम्ही कारभारी आहात. हम ये सोचे, आम्ही आता विचार करायला पाहिजे की हमें क्या मिला है. मला सरपंच पदावरून किंवा मला मिळालेल्या जगण्यातून मला काय मिळालंय आणि काय मिळवायचं आहे हा विचार सोडावा लागेल. हम ये सोचे की किया क्या है अर्पण, आम्ही काय दिलं आणि काय देणार आहोत की ज्यानं तुमची माझी, तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेली पोरं सुखानं जगतील. तो विचार जर आम्ही करू शकलो तर पुढची पिढी सुखानं जगेल, अन्यथा जगू शकणार. कारण गाव हे जर युनिट धरलं आणि गाव पातळीवर जर आम्ही ठरवलं की त्या गावामधल्याच वेगवेगळ्या गोष्टींचा की जे आता मुख्यमंत्री तुमची योजना आहे, शासन प्रशासनाच्या दृष्टीने बघतं की गावामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. गावाचा विकास होण्यासाठी शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता, रोजगार या गोष्टी कितपत आहेत त्याच्यावर मी आता माझ्या गावाचा सगळा सर्वे करतो आहे. अनेक गावांच्याकडे मी जातो आहे की काय काय करता येऊ शकतं. शिक्षणाच्या बाबतीत काय करता येऊ शकतं, कोणत्या गोष्टी आहेत. मग शिवराजदादांचा मला फोन आला होता की गाव पातळीवर ग्राम शिक्षण समित्या आहेत. ग्राम शिक्षण समित्यांची कामं कोणती आहेत.
मग तिथं फक्त त्या डिजिटल बोर्ड त्या ऑफिसमध्ये लागणं किंवा सरपंच तिथं लागणं त्या गोष्टी नाहीयेत. म्हणजे गावात पहिलीमध्ये असलेलं पोरग 25 वर्षानंतर कोण असणार आहे आणि ते तिथं त्याच्या त्या आवडत्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी त्या शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे ते त्या ग्राम शिक्षण समितीचं काम आहे. त्याच्यासाठी सहकार्य करणं, त्या शाळेला मदत करणं वेगवेगळ्या गोष्टीसाठी. मी परवाच दिवड नावाच्या गावाला जाऊन आलो. तिथं बालाजी जाधव नावाचे शिक्षक आहेत. त्यांनी डिजिटल ती लॅब तयार केली आहे. तो शिक्षक खूप काम करतो. बालाजी जाधव तुम्ही ऐकलंय असेल. सकाळी 8ला शाळेत जातो, संध्याकाळी 8ला परत येतो. 360 दिवस शाळा चालवतो. दिवडला म्हणजे त्याच्या अगोदर ज्या वाडीमध्ये शिकवत होता ती द्विशिक्षकी शाळा होती. मूळ मुलं त्यावेळेला 40 होती आणि 7-8 वर्षामध्ये त्या शाळेची संख्या जवळजवळ 200 पर्यंत पोहोचली. घराघरामध्ये 4-4, 5-5 पोरं त्या गावात झाली. पाहुण्यारावळ्यांनी पोरं आणून त्या शाळेत घातली एकट्या बालाजी जाधव नावाच्या शिक्षकात. आता तो दिवडला आलाय. दिवडला आल्यानंतर ज्या दिवशी बदली होऊन आला त्या दिवशी त्या शाळेचा पट 40 न वाढला. एका शिक्षक तोही काम करतो आहे. त्या लेकरांना कोणकोणत्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. पोरग शिकणं म्हणजे काय आहे, त्याला घडवणं म्हणजे काय त्या शिक्षकाला माहिती. आणि ते घडवत असताना ग्राम शिक्षण समिती आणि त्या क्षेत्रातल्या कारभाराने त्या शाळेसाठी काय करणं अपेक्षित आहे. गेल्यानंतर हार तोर वगैरे. मला तर मान सन्मान होताना तुकोबरायांची आठवण होते. तुकोबराय म्हणतात की मान दंभ चेष्टा ही तो शुकुराची विष्ठा. जो मान सन्मान करून घेतो, स्वतःची स्तुती स्वतःच्या कानानं ऐकतो, तो डुकराची विष्ठा खातो असतो. नाही ना तसं जगायचं आपल्याला. मोठेपणासाठी नावासाठी जर आम्ही जगणार असो तर मूळ उद्देशापासून आपण दूर जातो. आपल्याला घडवायचं नाही की माझ्या अस्तित्वानं, माझ्या जगण्यानं पुढची पिढी मी सुखी आणि संपन्न करतो. म्हणजे मी जिथं आहे त्याच्यामुळे आजूबाजूचा भवताल मी सुखी आणि संपन्न करतोय, ही जर भूमिका माझी असेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये तसंच. म्हणजे माझ्या गावात जन्माला येणारं बाळ, माझ्या गावात जन्माला येणारं बाळ हे निरोगी असेल, ते कुपोषित असणार नाही. त्यासाठी माझी शेजारी किंवा आणखी माझ्या वार्डमध्ये जी बाळ जन्माला येणार आहे तिथली स्तनदा मातेपासून मी तिचा आहार बघतो आहे. जन्माला येणारं बाळ माझं सदृढ आहे का, ते 3-4 वर्षाचं झाल्यानंतर अंगणवाडीमध्ये जात आहे का, त्याच्या आईची आणि त्या बाळाची प्रकृती नीट आहे का. म्हणजे माझ्या गावात जन्माला येणारं बाळ सदृढ आहे का. शाळेत गेल्यानंतर मी आत्ताची गोष्ट आपल्याशी बोलू. म्हणजे त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये बाळाच्या समस्या, आया बहिणींच्या समस्या तर त्याच्यापेक्षा आणखी नाही. याच्या बाबतीत तुम्हाला बोललंही गेलं असेल आरोग्य खात्याकडून. मीही फिरलेलो आहे बराच, की माझ्याही घरात मी माझ्या बायका पोरांचे ज्या वेळेला बघितले, ब्लड मध्ये हिमोग्लोबिन बघितलं, असं म्हटलं जातं की 60 ते 70% स्त्रिया तुमच्या माझ्या घरातल्या असून त्या अॅनिमिक आहेत. आणि साधी गोष्ट आहे, त्यांना गोळ्या द्या गर नका देऊ. त्या प्रबोधनकार सांगतात की सकाळी नाश्त्याच्या वेळेला, तुम्ही ज्या वेळेला नाश्ता करणार आहे त्यावेळेला आई बहिणीला घेऊन बसा नाश्त्याला. ती 11 वाजेपर्यंत चहावरच घालवते ना, 11 वाजल्यानंतर एखादा घास तोंडामध्ये टाक. म्हणजे माझ्या घरातली, माझ्या सोबत असणारी, माझ्या चाकाचा रथ हा सदृढ असला पाहिजे. तिच्या रक्तामध्ये तिचं हिमोग्लोबिन परफेक्ट असलं पाहिजे. किमान तिचं काम करण्यासाठी दिवसभर तुमचा संसाराचा रथ नीटपणानं ओढण्यासाठी तिच्या अंगामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. यासाठी तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ती ज्या वेळेला मेनोपॉज मध्ये येते, तिची पाळी बंद करण्याचा कालावधी येतो, त्यावेळेला तिच्या मनाचा कल बदललेला असतो. कारण ज्या वेळेला हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळेला तिच्या मनामध्ये बदल होतो, स्वभावामध्ये बदल होतो. आम्ही तिच्या आयुष्याचं तारतम्य सांभाळणं, तिचं आरोग्य सांभाळणं हे आमचं काम असतं. म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत वयोवृद्ध झालेली माणसं तुम्ही कित्येक ठिकाणी बघा. मी माझ्या लेकरांच्या बरोबर जिथं जातो, धरण बंधारे बांधतो, त्यावेळेला मी सांगतोय घरातल्या त्या वयस्कर माणसांच्याकडे जावा. नखं वाढलेली असतात, आंघोळ केलेली नसते, कित्येक दिवस लक्ष दिलेलं नसतं घरातल्या माणसाने. डोळ्यात मोतीबिंदू येऊन 2-2 वर्ष झालेली असतात. ही म्हातारी सांगत नाहीत घरात की लेकराला त्रास होईल, लेकराला खर्च होईल, दारिद्र्यामध्ये माझा आणखीन खर्च वाढेल, म्हणून म्हातारी तडपडत घरात जगत असते. म्हणजे आम्ही निदान, मी मगाशी म्हटलं की जन्माला येणाऱ्या बाळापासून मृत्यूपंथाला लागलेल्या आजी आजोबापर्यंत आपण पण कधीतरी जुनं फर्निचर होणार आहोत ना, का आपण अमरपट्टा घेऊन आलो. याद रखो सिकंदर के हौसले जो आदि थे, कल जो चलते थे अपनी शान चौकत पर. काल ताठमानेनं जवानीच्या मस्तीत चालत होते,
ते कधीतरी म्हातारे होणार आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष देऊया ना आपण. नुसत्या माझ्या घरातल्या नव्हे, अख्ख्या गावातल्या सगळ्यांना. माझ्या गावातला कुणीही वयस्कर माणूस, आमच्या गावाकडे सुरू केलं मी, दर वर्षात एकदा 65 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना साडी चोळी देणं, 2-2 ड्रेस देणं, त्यांना बोलवणं, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणं. म्हणजे शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता, स्वयंरोजगार हे खांब मी सांगितलं. त्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहोत. म्हणजे त्या गावाला त्या दृष्टीने आम्ही विकासाची दिशा देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट मी आपल्याशी बोलतो की गावं बदललेल्या गावामध्ये, पूर्वीची गावं, बदललेली गावं, त्या नेमका बदल कोणता झाला? आणि विनोबाजी जे सांगायचे गावाच्या विकासाचं एक सूत्र सांगायचे, ते सूत्र कोणतं? आणखीन 1-2 गावं आपल्या समोर मांडायची आहेत मला. सौंदळा नावाचं गाव आहे, आपण त्याच्याविषयी खूप ऐकलं असेल. मी आता जाणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये निघालोय मी, 17 तारखेला मी तिथे जातो. नेवासा तालुक्यामध्ये गाव. त्या गावानं त्या दिवशी दिवसभर ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये जाहीर करून टाकलं की आमच्या गावामध्ये कोणतीही जात, धर्म आणि पंथ पाळला जाणार नाही. जात मुक्त गाव. नेवासा तालुक्यामध्ये सौंदळा गावामध्ये कुठलीही जात, आंतरजाती विवाह इथं केले जातील. सार्वजनिक ठिकाणी कोणाची जात विचारली जाणार नाही. आणि आणखीन एक महत्वाचा निर्णय, शिवी दिली कुणी गावात तर त्याला 500 रुपये दंड आहे. पोरानं दिली तर 500 रुपये आणि त्याच्या बाला 1000 रुपये दंड आहे. कारण घरामध्ये ते शिकलंय शिवी. नेमकं शिवी कुठे शिकतंय? घरात. म्हणजे शिवीमुक्त गाव. ही गावं 2 प्रकारे गावाचा आणि माणसाचा विकास असतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ. तुमच्या घरात पैसा किती आहे, की तुमच्या देशाचा पैसा किती आहे? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तुमच्या अंगावरची कपडे कशी आहे, तुमची गाडी कुठली आहे, तुमच्या डोळ्याला गॉगल कुठला आहे, तुमच्या कमरेला मोबाईल कुठला आहे. आता ते कुठलं तरी 17 आलंय ना, ऍपल वाले लय भारी असतात. मीटिंगला गेले की पालता ठेवतात ते मोबाईल. लोकांना कळलं पाहिजे अर्ध सफरचंद आहे आमच्याकडं. आमचं स्टेटस संभार, म्हणजे आम्ही किती मोठे आहोत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पण त्याच वेळेला जर संवेदनशीलता नसेल, ज्या दिवशी A17 रिलीज झाला मुंबईमध्ये, त्या दिवशी माझ्या राज्यातल्या 2 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नदीचं पाणी सोडलं गेलं आणि रात्री 7-8 गावं वाहून गेली. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. ओढ्याच्या आजूबाजूच्या वस्त्या वाहून गेल्या होत्या. आणि त्यावेळेला मुंबईला 1.5 लाखाचा मोबाईल घ्यायला लाईन लागलेली होती. हे मी व्यापक स्वरूपामध्ये मांडलं. ते तुमच्या माझ्या गावात सुरू झालंय का? की एका बाजूला दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्सव आहे. दुःख आणि उत्सव एका ठिकाणी नांदत असेल तर सेन्स ऑफ बिलॉंगिंग नाही, सेन्स ऑफ वननेस नाही. कारण अध्यात्माच्या भाषेमध्ये असं सांगितलं जातं की आम्ही सगळेजण अखंड आहोत, सगळेजण अखंड आहोत. म्हणजे मी रस्त्यावरून चालत असताना माझ्या पायाला ठेच लागली तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पायाचा अंगठा आणि डोळा याच्यामध्ये 3.5 हाताचं अंतर आहे. काही कारण नाही ना डोळ्याला रडायचं. पण आम्ही अखंड आहोत. ठेच पायाला, रक्त डोळ्याला, म्हणजे सेन्स ऑफ बिलॉंगिंग मध्ये इथपर्यंत पोहोच. आणि दुसरं गाव याच जिल्ह्यातलं, शिरोळ तालुक्यातलं हेरवाड नावाचं गाव. हजारो वर्षाची परंपरा, हजारो वर्षाच्या वेदना, हजारो वर्षाचं दुःख कारण नसताना जे माझ्या आया बहिणीला भोगावं लागत होतं, एका निर्णयानं म्हणजे त्या सरपंचांना म्हणजे त्यांच्या पायाचं पाणी प्यावं, केवढी मोठी क्रांती केली. ते तिचा नवरा गेला या जगातून. तिला त्या गावामध्ये त्या दिवशी कुंकू लावण्याचा, बांगड्या घालण्याचा, मंगळसूत्र घालण्याचा अधिकार दिला. हजारो वर्षाच्या परंपरेला ठोकर दिली. एक सरपंच काय करू शकतो? अख्ख्या भारत मातेमध्ये जेवढ्या आहेत, ज्या स्त्रिया हजारो वर्षापासून एका परंपरेच्या दुःखामध्ये, वेदनामध्ये पिचत आहेत, त्यांना मुक्ती देऊन टाकली एका सरपंच. काय करू शकतो सरपंच? केवढी मोठी घात आहे सौंदाळ्याचा सरपंच. तुमच्या आतमध्ये ह्या सगळ्या शक्ती आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये, म्हणजे ज्या नको त्या वेदना देणाऱ्या, दाह देणाऱ्या, कष्ट देणाऱ्या गोष्टी आपल्याकडे, त्या सगळ्या संपवायच्या, कारण आपण कारभारी आहोत. तिसरं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये,
हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये बारीपाडामध्ये चैत्राम पवारचं बारीपाडा नावाचं गाव आहे. सरपंच, मी आपल्याला विनंती करेन, भास्कर साहेब तुम्ही आणि हे देसाई साहेब जे जे आहेत सरपंच, आणि 2-3 गाड्या काढा, ही 3-4 गावं नेऊन दाखवून आणा. सीइंग इज बिलिव्हिंग. त्या गावातल्या जाऊन माणसांशी यांचा संवाद साधा. चैत्राम पवारच्या गावामध्ये गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील की प्रत्येकाच्या घरापुढं गाई, म्हसरं, बैल. ते म्हणतायत की आम्ही समाधानाचा इंडेक्स बघतो आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये समाधान आहे का, पुरेसं येतं आहे का, गावातलीच धान्य पिकवतो आहे का. चैत्राम पवारचं भाषण युनोमध्ये झालंय. हा आदिवासी सरपंच आहे. त्याच्या गावामध्ये दर 3 महिन्याला तो रानभाज्याचा महोत्सव भरवतो. म्हणजे त्या पंचक्रोशीमध्ये मागाशी सांगितलं, जसं उदयदादांनी सांगितलं असेल की नैसर्गिक संसाधनं आणि मनुष्य संसाधनं यांच्या एकरूपतेनं गावाचा विकास काय करता येईल, तर तिथं तो रानभाज्यांचा महोत्सव भरवतो. 16 वर्षाचा मुलगा आला की त्याच्या हाताला तो काम देतो. अख्खं गाव शिकवण्याचा तो प्रयत्न करतो. शिराळा तालुक्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये शैक्षणिक फंड म्हणून दिवाळीला जमा होतो. म्हणजे दिवाळीला गावातल्या मजुरापासून ते मंत्रालयात असलेल्या अधिकाऱ्यापर्यंत आपला 1 दिवसाचा पगार त्या शैक्षणिक फंडात जमा करायचा. आणि 12वी नंतर जे गावातलं कुणाचं का पोरग असं ना, त्याचं पूर्ण शिक्षण त्या गावातल्या शैक्षणिक फंडानं पूर्ण करायचं. म्हणजे देण्याची दानत गावामध्ये निर्माण केली. त्या दानतीमध्ये जन्माला आलेल्या बाळाला त्याचं भविष्य पैशापायी खुडणार नाही याची दक्षता त्या गावातल्या लोकांनी कारभाराने घेतलेली आहे. हे सगळं करत असताना तर मी दुसऱ्या टप्प्याकडे येतो आहे की ही गावातली उदाहरणं मी आजूबाजूच्या गावाला, आणखी मी खूप गावामध्ये गेलो. आंध्र प्रदेशामध्ये एटापल्ली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिथं पण मी जाऊन आलो. राजस्थानमध्ये त्या MBA झालेल्या सरपंच आहेत. ते सरपंच कधी इकडे आणून पुढच्या सरपंच परिषदेला तिथले सरपंच आणून त्यांचं मार्गदर्शन ठेवता आलं तर, की ज्याने ऍक्च्युली केलंय त्यांच्यासाठी. विनोबाची त्यावेळेला म्हणायची की गावातले घटक कोणकोणते आहेत. माझा हा खूप आवडता विषय. म्हणजे गाव पातळीवर गावातल्या कुठल्या प्रकारची स्वभावाची माणसं एकत्र असलं, की मगाशी ग्रामगीतेचा उल्लेख केला. माझ्या आता ग्रामगीतेचे 50 लेख तयार आहेत. अजून 25 लेख लिहायचे आहेत. ग्रामगीतेचं निरूपण मी केलेलं आहे. येत्या 5-6 महिन्यामध्ये ते येत आहे. ग्रामगीतेमध्ये ते म्हणतात की गाव एकत्र राहण्यासाठी विनोबाजीने जी पंचसूत्री सांगितली, 5 माणसं एकत्र येणं म्हणजे गावाचा विकास होतो. गावातला विनोबाजी त्यांच्या भाषणात सांगायचे की गावातला हा सज्जन जागा असला पाहिजे. सज्जन हा अंगठ्यासारखा असतो. म्हणजे सज्जनाची दहशत गावामध्ये असली पाहिजे. तो रस्त्यानं निघाला तर व्यसनी लोकांना दहशत असली पाहिजे, गुंड लोकांना त्याची दहशत असली पाहिजे. हा सज्जन गावातला हा अंगठ्यासारखा असतो, तो मजबूत असतो. मी माझ्या वडिलांच्या कालावधीमध्ये बघतो की गावामध्ये पानटपरी नव्हती, दारूचे अड्डे नव्हते, दहशत होती. निघाले हे मोठी माणसं निघाली रस्त्यावरून तरी सैरावैरा गावातले गुंड पळत राहायचे. गावात दहशत होती. दुसरा गावातला विद्वज्जन असं म्हणायचे. विनोबाजी म्हणायची की गावातला विद्वान, विद्वानाचं बोट हे आहे. विद्वान या शब्दाचा अर्थ लय शिकलेला, लय पदव्या घेतलेला, माझ्यासारखं पोपटासारखं सुरू बोलणारा, त्याला नाही विद्वान म्हणायचं. विद्वान कोणाला म्हणायचं? विनोबाजींची व्याख्या खूप सुंदर होती. विनोबाजी म्हणायचे की दुसऱ्याच्या दुःखानं ज्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं त्याला विद्वान असं म्हणायचं. बाबा बोरकरांच्या भाषेमध्ये तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओढीती डुक्के जनांच्या सांडिती नेत्रकण. म्हणजे ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखानं टचकन पाणी येतो तो विद्वान. मग तो शिकलेला असू द्या अगर नसू द्या. ज्या गावामध्ये अशा प्रवृत्तीची माणसं आहे की त्यांना वाटतं की माझ्या गावातलं कुणीही दुःखी असू नये, माझ्या गावातल्या आई बहिणीच्या डोळ्यातले अश्रू जमिनीवर पडू नयेत, अशी भूमिका आणि अशी प्रवृत्ती असणारी जी माणसं गावातली असतात त्यांना विद्वान असं म्हटलं. शिकलेली मी आता म्हटलं ना, म्हणजे अशा प्रकारे शिकलेली जर माणसं असतील तर ती फोडतात, घरं फोडतात, बिस्कट होतात. ही गावातले तिसऱ्या प्रकारची माणसं की त्यांना महाजन असं म्हटलं. हे ते तिसरं बोट लांब असतं. महाजन, महाजन म्हणजे देण्याची दानत असणारा माणूस. ज्याच्याकडे धन आहे त्यानं धन द्यावं गावासाठी, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यानं ज्ञान द्यावं. हे दोन्ही नाही, ज्याच्याकडे श्रम आहे, श्रम करण्याची ताकद आहे, त्यानं श्रम द्यावे. महाजन
म्हणजे देण्याची दानत असलेला माणूस गावातला. दान 4 प्रकारचं असतं. 4th क्लास दान, कुरकुरत केलेलं दान. आम्हीच पावती फाडायची का प्रत्येक वेळेला? दुसरं कोणी गावलं नाही का? 4th क्लास दान. 3rd क्लास दान, 10 रुपयाची गरज असली तर 5च रुपये देणे. 10 रुपयाची गरज आहे पण 5च रुपये देणं, पुढच्या 5 रुपयाविषयी बोलायचंच नाही. बरं, दानत त्याची क्षमता असते देण्याची पण ते देतच नाही, सुमकुंडरी गप्प बसतात. तसं 3rd क्लास दान म्हणजे ऐश्वर्य, औदार्य आणि दानत हे 3 गोष्टी एकत्र असाव्या लागतात. 2 नंबरचं दान आहे की दान देत असताना नावाची अपेक्षा नका करू. फरशी द्यायची आणि फरशीवर नाव लिहायचं. आमच्याकडून बघितली तर 4 फरशा द्यायचं, नाव लिहायचं. उत्तर भारतामध्ये एक सुफी संत होते, खूप दिलं होतं निसर्गानं त्यांना. ते रोज सकाळी दान द्यायला बसायचे आणि दान देत असताना मान खाली घालायचे आणि डोळ्याला पट्टी बांधायची. कुणीतरी विचारलं त्यांना की डोळ्याला पट्टी का बांधता, मान खाली का घालता? ते असं म्हणायचे की मी दिलेल्या दानाला, दान दिलेला माणूस दुसऱ्या दिवशी माझ्या समोर आला तर मला मस्ती येईल. मी केलेल्या गरजेमुळे तो माझ्या समोर आहे, माझा अहंकार वाढेल, म्हणून मी डोळ्याला पट्टी बांधतो आणि मान खाली घालतो. डॉक्टर साहेब शेखर सर, आम्ही असताना त्यावेळेला स्मशानभूमी खूप बांधायची. त्यावेळेला त्या काळात स्मशानभूमी, स्टेज बांधायचो आणि त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर आम्हाला विचारायला यायचे त्या कोनशिलेवर तुमचं नाव लिहू का म्हणून. मी म्हणायचो नाही लिहायचं. शिरोळ तालुक्यात एकाही तुम्हाला त्या स्मशानभूमीच्या किंवा स्टेजच्या कोनशिलेवर माझं नाव नाही दिसलं. मला ते कॉन्ट्रॅक्टर म्हणायचे नाही लिहिणार. मी म्हणायचं नाही लिहायचं माझं नाव. ते म्हणायचे का नाही लिहायचं? मी त्याला म्हणायचो अरे ती कोनशिला इतकी खाली असते, ती कुत्र्याला कळत नाही ना रे बाबा, ह्याच्यावर इंद्रजित देशमुखचं नाव आहे आणि आपण जिवंत असताना आपल्या नावावर कोणी कार्यक्रम करावा एवढे तर आपण वाईट नाही. नावासाठी दान नका करू. ऑन द लास्ट म्हणजे मला गौरव वाटतो, बाळूमामांच्या त्या स्पीड ब्रेकरवर गुरव मामा भिक्षा मागतात सकाळी 8 ते रात्री 8, तृतीयपंथी आहेत आणि ते दरवर्षी 2 लाख जिल्हा परिषदेच्या शाळेला दान देतात. कोण? तृतीयपंथी, ज्यांच्या आयुष्यामध्ये सूर्य नाहीच कधी, प्रकाश कधीच नाही, कायम अमावस्या, ज्यांच्या आयुष्यामध्ये कधी सुखच नाही, ज्यांची पोरं कधीच शाळेत जाणार नाहीत, दुःख आणि वेदनेच्या शिवाय ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीच नाही, म्हणजे ज्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचा सूर्य कधी उगवतच नाही, ते गुरव मामा तुमच्याच तालुक्यातले दान देतात जिल्हा परिषदेतल्या शाळेला, कारण तुमची माझी पोरं शिकावीत म्हणून. याला म्हणायचं दातृत्व, याला म्हणायचं महाजन. मग आपल्या खुरट्या जगण्याकडे बघून आपल्याला लाज वाटते. आमचं काय आहे का नाही म्हणून चांगल्या कपड्यात आम्ही ज्यावेळेला भीक मागतो त्यावेळेला आपल्या जगण्याकडे बघून आपल्याला लाज वाटते की आम्ही कोणत्या कारणासाठी जन्माला. महाजन गावातलं शासन जागा असलं पाहिजे, विनोबाजी म्हणायचं. म्हणजे ग्रामसेवकापासून कृषी सेवकापर्यंत आणि तलाठ्यापासून आरोग्य सेवकापर्यंत या सगळ्यांच्यावर चांगला वचक ग्रामपंचायतीचा असला पाहिजे, तुमचा असला पाहिजे. आणि हे लास्ट गावातला कार्यकर्ता. कार्यकर्ता म्हणजे काय बी करता नव्हे, कार्यकर्ता. कार्यकर्त्याचे 2 प्रकार, एक हाडाचा कार्यकर्ता आणि एक हाडावरचा कार्यकर्ता. हाडाचा कुठला आणि हाडावरचा कुठला हे सांगण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपण कोणत्या प्रकारचे कार्यकर्ते. मला खूप वाईट वाटलं की आताही जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये मी ज्यावेळेला पैसे वाटले जात होते त्यावेळेला मी शिव्या देत होतो जे वाटत होते त्यांना. माझं गाव विकू नको ना तमाशा करू माझ्या गावचा आत्मा जमीर नको विकू. मी आत्ताच्याही इलेक्शनला शिव्या दिल्या, मी मागच्याही इलेक्शनला शिव्या दिल्या. मी म्हटलं ना, निषेधाची कृती आम्ही जोपर्यंत करत नाही गावामध्ये, निषेध नाही केला तर रोग झालाच म्हणून समजा. कारण निषेध ही वाईट गोष्टींच्या साठीची लस आहे गावामध्ये, आणि जोपर्यंत हिमतीनं आम्ही करत नाही निषेध, तर समजून चला की रोगाची एंट्री तुमच्या गावात सुरू झाली आहे. आम्ही त्या गोष्टी करतो का? कार्यकर्ता म्हणून मूठ बांधतो का? 75 वर्षामध्ये गावं गेली कुठं, देश कुठं गेला?
रामदास फुटाणे सर असं म्हणतात की कुठपर्यंत आलो देश, भारत माझा कधी कधी देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन संपणार आहे. संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक होऊ. एक होऊन नारा देऊ हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, आणि जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. मी आरशात समोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर माझी जी पिढी जन्माला आली की आम्ही स्वातंत्र्याचा दाह नाही भावला. ज्या वेळेला स्वातंत्र्य सैनिक म्हणत होते की कर चले हम विदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन सा. लाखो संसाराची होळी झाली, लाखो घर परागंदा झाली, आणि तुमच्या माझ्या हातामध्ये देश दिला. आणि आम्ही आता देश केला. कोणता देश? मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान. फक्त माझी स्वतःची स्वप्न आहेत, बुरटी आणि खुरटी स्वप्न. तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. इथपर्यंत आम्ही देश आणून ठेवला. आणि गावातली ही 5 माणसं होती ना, 5 माणसाच्या कडून निघून गेली. आणि ग्रामगीतेमध्ये वर्णन करतात आता तुकडोजी महाराज की गावात या सज्जनांच्या ठिकाणी आला की त्याला गावातले सीसीटीव्ही, भास्करराव पेरे पाटील म्हणतात ना की गावातले जिथं एंट्री असते गावाची किंवा गावातला जो अड्डा असतो तिथंही मंडळी बसलेली असतात. कुणाची गाडी आली, कुणाच्या घरापुढे उभी राहिली, किती वेळ होती, अख्ख्या गावाचा हिशोब ठेवणारे गावागावातल्या कुचाळ कट्टा, त्याला तुकडोजी महाराज कुचाळ कट्ट्यावर बसणार. मी आमच्या गावातल्या कुचाळ कट्ट्याविषयी बोलतो आहे कारण मला परत जायचं आहे. तुमच्या गावात आहेत का नाही तुम्ही तपासा. ह्या कुचाळ कट्ट्यावर ही गँग बसलेली असते. माझ्या गावातले 5 जण 35 वर्ष ती त्याच पायरीवर, अगदी म्हणजे एखाद्या ऑफिसला सही करून गेल्यासारखं आणि सही करून माघारी आल्यासारखं, त्यांची त्या ठिकाणं सुद्धा आधी जसं माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाची झीज आमचं डोकं टिकून टिकून झाली, तशी आमच्या गावातल्या त्या कुचाळ कट्ट्यावरच्या त्या 5 माणसांची बुडं टिकून टिकून त्या फरशा झिजल्या. त्याच्यात एक जण गेलाय 2 वर्षापूर्वी. सगळी गावातली एकत्र आली की म्हणतात आयला तिथं जरा उणीव भासतेच. जसा आपल्या तोंडातला एखादा दात पडला की जीभ सारखी तिकडे जाते ना, भरलेली जागा, मोकळी जागा, तसं सगळं गावाला म्हणतात साहेब काहीतरी करूया. मी कधी तिकडं पन्हाळ्याला निघालो की त्या किर्लीत जरा वाईस थांबतो की त्यासनी विचारतो बाबा एखादा फोटो आणून दिला तर एखादी मूर्ती करून द्याल का, की जी जागा वेकंट झाल्या तिथं त्या गाड्याची एक मूर्ती बसवूया, त्याशिवाय गाव नाही सरळ चालणार. ही गावातली कुचाळ कट्ट्यावरची काय चुकून हे वर्णन कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावं, त्यात आपली काय गोष्ट. मी सांगितलंय ते मी सांगतो. गावातला बदललेल्या गावातला अजूनही की जे तुम्ही विद्वान शाबूत आहे त्याला अजूनही वाटतं की माझ्या गावाचं नाव चांगलेपणासाठी घ्यावं. माझ्या गावाचं नाव घेतल्यानंतर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आदरानं माझ्या गावाचं नाव घ्यावं. हा विद्वान गावात अजूनही आहे. त्याला वाटतं की ते बदललेल्या गावामधली ही 80% माणसं यांचा देणेघेणीशी संबंध नाहीये. म्हणजे ही माणसं जी कुचाळ कट्ट्यावर बसलेली असतात ना प्रचंड बुद्धिमान आहेत. ही ठरवतात सरपंच कोण करायचं, ही ठरवतात सोसायटी, बदललेल्या गावातले हे ठरवतात, त्या कुचाळ कट्ट्यावरचे लोक ठरवतात सरपंच कोणाला करायचं, येणाऱ्या इलेक्शन मध्ये कुठं साप सोडायचा, कुठली भावकी फोडायची. 2 भावाभावांच्या मध्ये भांडणं लागली की राखेलचा डबा घेऊन कुणी उभा राहायचं हे ठरवत. या विद्वानाविषयी आपण बोललो. तिसरं 80% गावातली लोक यांना काही देणं घेणं नाही. काय पाहुणं कसं तुम्ही म्हणाल तसं काही संबंध. यांच्या जीवनाचा संघर्ष सुरू असतो. कधी तात्याच्या माग, कधी आप्पाच्या माग, कधी भाऊच्या माग, कधी दादाच्या माग. जसं काम असेल तसं आप्पा, मामा, तात्या, भाऊ, काका जे गावातले कोणी असतील किंवा तुम्हाला आता काय म्हणत असतील गावाकडे तसं. हे
हे गावाच्या बाहेर जाऊन राहणारे, कोरड्याशाला सुद्धा शेजारी नको. मी गावाच्या बाहेरच आहे, मला बी लाज वाटते सांगताना हे, मी गावाच्या बाहेरच आहे, कोरड्याशाला सुद्धा गाव नको. हे अनेक गावावरून, याला ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज याला म्हणतात कज्जे दलाल. याच्या विरुद्ध अर्ज कर, त्याच्या विरुद्ध अर्ज कर, हे जी वाट लाव, ते जी वाट लाव, हे जी आडव, ते जी जिरव. आता गाव बदलायचं आहे आपल्याला, गावातल्या याच सगळ्या सामर्थ्याचा उपयोग गावासाठी करायचा आहे. तर ही जी कुचाळ कट्ट्यावर बसलेली गँग आहे ना, ही ह्याला भेटली पाहिजे. ह्यांना जाणवलं पाहिजे आईला आपण अख्खा आयुष्य कुचक्या बुद्धीनं जगलो, वाईट जगलो. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, पै पुंकी साची आहे किडे की न किडसेंची. पोहातल्या किड्याला पोहाचा कधी किळस येत, पण ह्याला वाटतं की नाही आपल्याला बदलायला पाहिजे. मी बऱ्याच वेळेला सांगतो की मी त्यावेळेला प्राचार्य असताना हागंदारी मुक्तीमध्ये एका गावच्या सरपंचाला मी घेऊन जायचो. ते सरपंच असताना निवडून येतानाच त्यांनी 800 पोरांना दारू प्यायला शिकवले. ते शिकवल्यानंतर निवडून आल्यानंतर ग्रामसभेची सभा होती. त्या सभेमध्ये अण्णा बोलायला उभे राहिल्यानंतर ते म्हणले, अण्णा तू आता सरपंच झाला, आता गावचं वाटोळ. ते म्हणले काय झालं? मी म्हटलं की गाव जागं झालं तर काय होऊ शकतं. अण्णा त्यावेळेला वॅट 69च्या 2 बाटल्या पिलेल्या अवस्थेत होते. वॅट 69 नावाची दारू आहे, म्हणजे ज्यांना आहेत, ज्यांचा जो ट्रेडमार्क आहे त्यांच्या लक्षात आला, चव पण आली असेल आता जिभेवर. इथे विस्की आहे का रम आहे मला माहित नाही. जहां 4 यार मिले. 2 वॅट 69च्या बाटल्या पिलेल्या अण्णा ग्रामसभेला बसल्यानंतर गावातली एक मावशी म्हटली, अण्णा आता तरुण पिढीचं काय होणार? ते म्हणजे का 800 पोरं दारू प्यायला शिकवली तू? अण्णा म्हणतो त्याच क्षणाला मी जागा झालो. मी उठलो, धुंदीत होतो आणि गावाला वचन दिलं की गाव आता व्यसनमुक्त करायचं. त्याच रात्री गावातले 12 दारूचे अड्डे फोडण्यात आले. लग्न होऊन सुद्धा 2 वर्ष अण्णा ग्रामपंचायतीत राहिला. अख्खं गाव हगंदारी मुक्त केलं. बचत गटाला क्षमता दिली. घराघरातली माय माऊली समर्थपणे उभी केली. 4.5 वर्षानंतरच्या ग्रामसभेमध्ये उभं राहून अण्णा म्हटले, मी आता सरपंच पदाला उभं राहणार नाही. आणि ज्या वेळेला घरी निघून गेले त्यावेळेला दारात आया बहिणी होत्या, त्या सांगत होते की अण्णा तूच सरपंच. म्हणजे बदल जर होणार असेल माणसामध्ये, जर करायचं असेल, कालपर्यंत माझं आयुष्य होतं, म्हणजे काल अमावस्या होती तर मी आज बदललोय का? काल मी वाल्या होतो तर मला आज वाल्मिकी व्हायचंय का? माझं कालचं आयुष्य अंधारामध्ये होतं, मी चुकीचं जगत होतो, तर मी आता बदलून माझ्या गावाला नवी दिशा देणार आहे का? तर ही 2 माणसं एकत्र आली. म्हणजे कुचाळ कट्ट्यावरची बुद्धिमत्ता ह्या विद्वान माणसाला भेटली की हे चिन्ह असं तयार होतं. हे भारत पेट्रोलियमचं चिन्ह नाहीये, किंवा 11व्यातल्या बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडकडे बघून असं केलेलं हे चिन्ह नाहीये. हे चिन्ह परिवर्तनाचं चिन्ह. ह्या वाईट बुद्धीची माणसं चांगल्या बुद्धीच्या माणसाला गावातली भेटली की परिवर्तनाला सुरुवात होते. ही 2 एकत्र आली की ही 80% माणसं, काय पाहुणं कसं तुम्ही म्हणाल तसं, ही पण माणसं ह्याला येऊन भेटायला सुरुवात होती. गाव जागं व्हायला लागलं, एकत्र यायला लागलं की गावाची दिशा. 7 वर्षात मी गावी राहायला गेल्यानंतर 4 पोरं 20 ते 30 वर्षातली अति दारू पिल्यामुळे विट्यावरून माहुलीला येत असताना रस्त्यावर खलाचं. त्याच्यातलं एका पोरग तर 2 महिन्याचं होतं मृत्युमुखी पडलेलं. गांजा गावात यायला सुरुवात झाली. आता ते इंजेक्शन आणि आता गळ्यावर स्प्रे मारायचं कुठलं तरी आहे. सगळे ड्रग्ज आता माझ्या गावात आहे. आणि मग आई बाप झडझडून जागे झाले आणि मग मला सांगायला लागले की साहेब आता गावाकडे बघायला पाहिजे. मग त्या दिवशी मी गावात गेलो. म्हणजे आम्हाला आमच्या गावातली माणसं मरू दिल्यानंतर आम्ही जागे होणार. आमची पुढची पिढी पूर्ण नशेच्या आहारी गेल्यानंतर, आमच्याच पोटी जन्माला आलेली लेकरं वाया गेल्यानंतर आम्ही जागे होणार का? आम्हाला कोणतं गाव तयार करायचं आहे? कोणची पुढची पिढी तयार करायची आहे? अरे चितमपल्ली सरांच्या
त्या जंगलातल्या प्रसंगातला एक प्रसंग ते सांगतात की जंगलातली माकडं ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की येणारा काळ दुष्काळाचा आहे, त्यावेळी ती माकडं मध गोळा करतात, बिया गोळा करतात आणि त्या बियाचा आणि मधाचे लाडू करतात तहानभुकेचे. एका झाडाच्या डोलीमध्ये ते लाडू टाकतात, जन्माला आलेल्या पिढीला दाखवतात की याच्यामध्ये लाडू आहेत बाळांनो तुमच्यासाठी, दुष्काळ येणार आहे, अन्न मिळणार नाहीये. आणि मग ती सगळी माकडं डोंगराच्या कड्यावर जातात, प्रौढ माकडं, आणि एकाच वेळेला आत्महत्या करतात सगळी माणसं, कारण पोरं जगायला पाहिजे. आता मी मुरगुडवरून आलो, तिथं गॅसच्या एजन्सीच्या समोर पोलिसांच्या साक्षीनं वाटप सुरू आहे. भीती आहे आम्हाला की आता 8-15 दिवसानंतर गॅस संपेल का, गॅस संपेल का. म्हणजे गॅस संपणार आहे याच्याविषयी लाईन आहे आमच्याकडं, पण गावामधली पुढची पिढी सन्मानानं जगावी, तिला चांगलं जगता यावं, यासाठी आम्ही कधी लाईन मध्ये उभा राहिलेलो नाहीये. आम्ही आमच्या ग्रामसभेला एकत्र येऊन वेळ कधी दिलेला नाहीये त्याच्यासाठी. गावातला हे माणसं इथे येऊन बसली, गावातल्या बाहेरची माणसं इथे येऊन बसली की हा गावातला कज्जे दलाल आहे, यालाही हाही घाबरतो आणि तो एकत्र येतो आणि एकत्र येऊन सुरुवात होतो. आमचा गाव आमची आहे की अजून बरेच काम बाकी आहे असं म्हणे. 2 प्रकारचे कार्यकर्ते मी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एक कार्यकर्ता असतो कसा आणि त्याचं योगदान कसं असतं, तरुण कार्यकर्ता कसा असतो आणि वयस्कर कार्यकर्ता, पुढच्या गावाला पुढे नेणारा तो कार्यकर्ता कसा असतो. पुण्याजवळ कोंडव नावाचं गाव आहे, आता त्याचं जंगल झालंय. पूर्वी ज्यावेळी डोंगरात होतं त्यावेळेला राजे पुण्यातून कारभार करत होते आणि पुण्याला राजांच्या दरबारात एक कागद गेला की राजे आमच्या गावाला पाण्याची टंचाई आहे. शिवछत्रपतींनी तो कागद वाचल्यानंतर आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सगळ्यांना घेऊन ते माळावर आले, कोंडव्याच्या माळावर आले. कोंडव्याच्या माळावर एक तरुण पोरगा की ज्याचं नाव आहे येसबा कामते, तो त्या डोंगराच्या बाजूला मसरं वळत होता. मसरं वळणं या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला, राखत होता. म्हणजे काही मराठी शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द नाहीत. चाड, येटाक, झक मारणे, त्याला पर्यायी शब्द दुसऱ्या भाषेमध्ये अजून जन्माला आलेले, ही प्रॉपर्टी आपली आहे मराठीची, अजिबात लाख मोलाची प्रॉपर्टी. दुसऱ्या भाषेत त्याच्यावर शब्दच तयार झालेले. राजे बरोबर निघाले होते, येसबा कामते मसरं राखत होता. राजाला बघितल्यावर ह्याला लय आनंद झाला. 17-18 वर्षाचं पोर, त्याला लय आनंद झाला. माझा राजा माझ्या गावात आला, माझा राजा माझ्या गावात आला. राजे पुढं पुढं हे डाव्या बाजूनं धिडक्या चालीनं राजांच्या बरोबर पावलं टाकत होते. राजाने सगळ्या इंजिनियरांना सांगितलं की जावा, धरण बांधायचंय, साईट बघून या. साईट सिलेक्शन साठी राजांचे इंजिनियर निघून गेले. राजे तिथंच उभं राहिले सह्याद्रीकडे बघत की कुठं धरण बांधता येईल. हे येसबा कामते 16-17 वर्षाचं पोरग काठीवर हनवटे ठेवून राजांच्याकडे कौतुकानं बघत होतं. माझा राजा. इंजिनियर आले परत तासाभरानंतर, राजांच्या समोर कागद ठेवला आणि राजांना सांगितले की राजे इथं धरण बांधता येईल. तोपर्यंत राजांनी प्रश्न विचारला की तुम्ही सांगता ती जागा बरोबर आहे, पण मला असं वाटतं की या 2 डोंगराच्या मध्ये इथंही छान धरण होईल. इंजिनियर लोकांनी ती जागा बघितली, ते म्हणले होय महाराज आम्ही ती पण जागा बघितली आहे, तिथं पण धरण होईल, पण अडचण आहे. म्हणजे कुठली अडचण? ते म्हणजे तुम्ही सांगता त्या जागेमध्ये 16-17 फुटाची धोंड आहे, काळी धोंड आहे, आणि ती धोंड असल्यामुळे धरण बांधता येईल. महाराजांनी इंजिनियरना प्रश्न विचारला ती धोंड बाजूला काढली तर धरण बांधता येईल? म्हणजे हो, आम्ही निवडलेल्या साईटपेक्षा महाराज तुमची नजर तिथं छान धरण. महाराजांनी मागं बघितलं, ते येसबा कामते नावाचं पोरग अजून महाराजांच्याकडे कौतुकानं बघत. महाराजांनी त्याला हाक मारली, येसबा. ते पुरत कळून गेलं, माझ्या राजानं मला हाक मारली. महाराज त्याला हाक मारते, त्याला सांगते येसबा एक काम करशील. महाराजांची काम सांगण्याची पद्धत कशी आहे, काम करशील. इथं भच्या 12 खड्यानं शिव्या देऊन सांगितलं तरी काम होत नाही. राजांचा शब्द किती ताकदीचा होता. शब्दाला सामर्थ्य त्याच वेळेला प्राप्त होतं की ज्या वेळेला शब्दाला तपश्चर्याची जोड असते.
तपश्चर्येविना टाकलेला शब्द कधीच यशस्वी होत नाही. कुणाचंही ऐकलं जात नसतं. ज्या शब्दाच्या पाठीमागं अमोघ तपश्चर्या आहे, स्वार्थ त्याग आहे, त्याच शब्दांना मोल असतं, त्यागाचं. समोर सांगितल्यानंतर एक काम करशील तेव्हा जी येस बा, पुढं धोंड दिसतंय तुला, 2 डोंगराच्या वर. त्याच्या डोळ्यात पाण्याचं तळ साचलं, त्याला पुढचं काहीच दिसत नव्हतं. पण राजा मला प्रश्न विचारतोय, तो म्हणतो जी येस बा, तुझ्या गावाला धरण बांधायचं, दगड बाजूला काढशील, दगड बाजूला झाला तर आम्ही धरण बांधू. तो म्हणतो जी बघ येस बा, 15 दिवसांनी आम्ही परत येतोय. राजे निघून गेले, पुण्याच्या दिशेने धुळीची लोट. येसबानं डोळे पुसले आणि आता समोर बघितलं. आता त्याच्या लक्षात आलं की काम किती अवघड आहे. 15-16 फुटाची काळी धोंड. डोळे पुसल्यानंतर लक्षात आलं, पण येसबाच्या पुन्हा दुसऱ्यांदा लक्षात आलं की मी माझ्या राजाला वचन दिलंय, माझ्या गावाला वचन दिलं. येसबा दुसऱ्या दिवशी उठला, काळ्या पत्तराशी झुंजत राहिला. 15 दिवसात धोंड बाजूला काढली. 16व्या दिवशी पुण्याच्या दिशेने तोंड केलं. राजे येत होते. येसबाच्या लक्षात आलं की राजा आलाय, दिलेलं वचन पूर्ण करतो आहे. राजे जवळ आले. राजाला माहित होतं की माझा राजा आहे, तो पूर्ण करणार आहे. राजांना विश्वास होता. ती निष्ठा, ती श्रद्धा 450 वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या कडा कपारीमध्ये नांदत होती. राजे खाली उतरले घोड्यावरून. राजांच्या कमरेला सुवर्ण मुद्रांची पिशवी होती, ती वाजली खळदिशी. येसबाच्या लक्षात आलं की माझा राजा मला बक्षीस देणार आहे. त्याला बक्षीस नको होतं. येसबा पळत सुटला. येसबा पुढं, राजा मागं. येसबा मोहर, राजा मागं. राजाने गाठलं, खांद्यावर हात ठेवला. येसबाच्या लक्षात आलं, महाराजांनी पिशवी पुढे गेले. येसबा म्हणतात नग ए महाराज, यातलं छदाम बी नग. दगड बाजूला झाला, धरण होईल, गाव सुखी होईल, यातला मला छदाम बी नग. आणि इथं चेक काढताना आमचं काय आहे का ना, आमचं काय आहे का ना. चांगल्या कपड्यातले भिकारी झालो आम्ही. हे कधीपासून झालं. एक तो काळ होता येसबा कामत्यांचा की ज्यावेळेला म्हणतो 15 दिवस रात्रंदिवस राबल्यानंतर कुठलाही टीएडीए नाही, 8वा वेतन आयोग नाही. आदल्या दिवशी कुणीतरी आत टाकणार आहे 4-5 हजार रुपये म्हणून दार उघडं ठेवलेलं नाहीये. ती माणसंच वेगळी होती, ती कसदार पिढी होती आणि ती पुन्हा आणावी लागेल आपल्या गावामध्ये. द लास्ट गावाचं ज्याला कामच करायचंय त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. आता जिगर ज्याच्याकडे आहे. 2 प्रकारच्या मोटिवेशन असतात, एक किक मोटिवेशन आणि एक स्विच मोटिवेशन, म्हणजे चावीचं मोटिवेशन. म्हणजे चावी दिली की ते आयुष्यभर चालतंय. पण काही मोटिवेशन सारख्या लाता घालाव्या लागतात. मोटिवेशन जे सेल्फ आपल्या आत आहे ते मोटिवेशन कसं असतं. उदाहरण देतो आणि मी समारोपाकडे येतो. आपल्यालाही माहिती आहे, त्याच्यावर चित्रपटही निघालाय छान. दशरथ मांझी नावाचा उत्तराखंड मधला एक पाथरवट निरक्षर आहे. काळ 1972चा आहे. दुष्काळ पडलाय. त्याची बायको गरोदर आहे. तिला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिला बाळंत कळा सुरू झालेत. बाळंत शब्दाचा अर्थ आहे बाळ तरी नाहीतर अंत तरी. मराठी भाषा समृद्ध आहे. पूर्वी ज्यावेळेला तुमच्या माझ्या घरामध्ये एखादी आई बाळंत व्हायची त्यावेळेला माझ घराच्या दरवाजाला सगळ्यांचे कान असायचे. आवाज आईचा येतो का मुलाचा येतो. विचारलं जायचं बाहेरून, बाळ बाळंतीन सुखरूप आहेत का. कारण बाळंत शब्दच इतका महाग आहे. कारण एखाद्या आईला जन्म द्यायचा असेल एखाद्या बाळाला, तर विज्ञान सांगतं की त्या आईला ज्या कळा होता त्या कळांचं मोजमाप आहे 43 डेल. म्हणजे एखादी आई ज्या वेळेला बाळंत होते, तुमची माझी आई बाळंत झाली आणि आपल्याला जन्म दिला त्यावेळेला तिला ज्या वेदना झाल्या त्या 43 डेल इतक्या वेदना झाल्या. म्हणजे एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईनं सहन केलेत. आईवरून शिवी देताना सांभाळा, त्याच्याही आईनं तेवढ्या वेदना सहन केल्या. बाळंत निघाली, ती कळा सुरू होत्या.
दशरथ मांझीचं गाव या बाजूला होतं, या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. डोंगराच्या या बाजूने त्याची बैलगाडी सुरू झाली, हादरे सुरू झाले, कळा सुरू होत्या. रस्त्याच्या मधोमध आल्यावर दशरथ मांझीची बायको संपली हादऱ्यानं. त्याच्या भविष्यातला अंकुर, त्याचं संतान त्याच्यामध्ये संपलं. दशरथ मांझी घरी आला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठला, पहार टिकाव खोरं घेतलं आणि हा जो मधला 8 किलोमीटरचा रस्ता होता, डोंगर होता, तो फोडायला सुरुवात केली. किती वर्ष? 2005. 1972 ते 2005, 33 वर्ष. दशरथ मांझी पहाटे उठायचा, कुठेतरी भिक्षा मागायचा, पहार टिकाव खोरं घ्यायचा आणि मधल्या या डोंगराशी झुंजत राहिला 33 वर्ष. नो सेकंड सॅटरडे, नो फोर्थ सॅटरडे. दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही. आई मेली, आईची आई मेली, बा मेला, बाचा बा मेला, कुठली सुट्टी नाही, रजा नाही. 33 गुणिले 365 सलग दशरथ मांझी मधला रस्ता उकरत होता 8 किलोमीटरचा. माझ्यासारख्या स्वार्थी माणसाने दशरथ मांझीला प्रश्न विचारलाय, दशरथ कर की दुसरं लग्न, जगणं आमच्यासारखा चंगी भंगी, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, दिल मांगे मौज, जगणं आमच्यासारखा. दशरथ मांझी बोलत नव्हता, तो काम करत होता. 8 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला. 33 वर्षानंतर टीव्हीचे चॅनल्स, पत्रकार त्याच्या समोर उभे राहिले. एक आदिवासी पाथरवटला प्रश्न विचारला गेला, दशरथ का नाहीस केलं दुसरं लग्न, का नाही जगलास आमच्यासारखा चंगी भंगी, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, का नाही भोग भोगलेस आमच्यासाठी, का जाळली जवानी, का आयुष्याचा होम केलास, का त्याग केलास. दशरथनं दिलेलं उत्तर आहे, ते कारभाराचं उत्तर आहे. दशरथ म्हणतो, यासाठी जाळली जवानी की पुन्हा माझ्या गावची आई बहीण दवाखान्यात जात असताना रस्त्यात तिचा मृत्यू होऊ नये, यासाठी जाळली जवानी. माझ्या गावचा कोणताही माणूस दवाखान्यात जात असताना त्याला मध्ये मृत्यू येऊ नये, यासाठी केला आयुष्याचा होम. एका निरक्षर पाथरवटाला कळतं की आयुष्य कशासाठी असतं, जिंदगी कशासाठी असते, आयुष्य कोणासाठी द्यायचं असतं. आम्ही तर सगळे शिकलेले आहोत. जी भूमी जे.पी. नाईक सरांच्या शिक्षण विषय गोष्टीनं खूप पुण्यवत आणि उन्नत झाली, ज्या भूमीला माझ्या शिवछत्रपतींच्या पावलांचा स्पर्श झाला, तालुक्याच्या टोकाला राहून मौली बाबा अध्यात्माचं शास्त्र उन्नत करून तुम्हाला आशीर्वाद देत तिथं 2 गड इतिहासाचे साक्षीदार या भुदरगड तालुक्यावर अखंड कृपेचा वर्षाव करतायत. त्या सुगंधी मातीतले तुम्ही सगळे जर आहात. असं काम करा येत्या 15 या 5-6 वर्षामध्ये की अख्खा महाराष्ट्र तुमच्या तालुक्याकडे बघेल आणि काय विकास असतो, माणसांचा विकास काय असतो, तुमच्या कर्तव्याने दाखवा. नास स्वार्थ नको, भ्रष्टाचार नको, पाप नको, दुरीत नको, अंधार नको. माणूस म्हणून जगण्याची सर्वोत्कृष्ट प्रेरणा तुमच्या रूपानं मिळू द्या महाराष्ट्राला. आणि ती मिळाली तर आजच्या कार्यक्रमाचं आयोजन यथार्थ झालं. अरे जगते तर सगळेच, संसार तर सगळेच करतायत, कुत्री मांजरे डुकर सुद्धा करतायत. अरे आपण माणसं आहोत. माणसाने संसार करायचा असतो तो उन्नतीचा करायचा, गावं निर्माण करायची असतील ते गावाला एक नावारूपाला येण्याचं. आज सौंदळा गाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आज बारीपाडा गाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. काहीतरी वेगळं केलं, ते उन्नत केलं. आपल्या गावात दुरीत संपू, पाप संपू, आपल्या लेकरांना एक उन्नत आयुष्य देऊ, जगण्याची प्रेरणा अशी देऊ की त्याला जगायचं कसंही कळालं पाहिजे. माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. काय पुढच्या पिढीला देणार? इलेक्शनच्या आदल्या दिवशी दरवाजा उघडा ठेव. काय पुढच्या पिढीला देणार? फसवणूक कर, खोटं बोल, बेईमानी कर. काय पुढच्या पिढीला आम्ही देणार आहोत? वाईटांच्या जगामध्ये वाईटच आम्ही आणणार आहोत. सत्य पराभूत होत आहे, पुढच्या पिढीला देणार आम्ही? सत्य परेशान आहे मगर पराभूत नाही, पुढच्या पिढीला द्यावं गेला. मला सुखी जग करायचं असेल तर नुसता भौतिक विकास नाही. जग सुखी करायचं असेल तर उन्नत माणसं, गुणवंत माणसं, पवित्र माणसं आणि शुद्ध माणसं गावामध्ये निर्माण कर. पुढच्या पिढीला तुमच्याकडे बघून म्हटलं पाहिजे, हा बापा एक चांगलं गाव आमच्यासाठी तयार केलंस, स्वर्ग केलास आमच्यासाठी तयार. इथं कुणी क्षुद्र मनोवृत्तीचं नाहीये.
इथं कोणी पापी नाहीये, इथं दुरीत नाहीये. आम्ही गाव असं तयार करू की लोकांनी असं म्हटलं पाहिजे की पोरगी द्यावी तर या गावामध्ये आणि पोरगी करावी तर या गावची. इतकी संस्कारक्षम तुमची माझी गावं तयार आपण करू शकलो तर एक उन्नत गाव आणि उन्नत देश तुम्हाला मला बघायला मिळेल. आणि त्या करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नको त्या गोष्टी टाळूया आपण. वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला येत असेल तर आम्ही अपवाद म्हणून हा तालुका दाखवू की वाईटांच्या जगामध्ये एक चांगला तालुका महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो आमच्या कर्तबगारी. आणि त्याच वेळेला होईल की तुम्ही कारभारी म्हणून कर्तबगारी करत असताना कारभाराचं काम काय असतं. मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जन्माला आला. 60 माणसं माझ्या घरामध्ये होती. माझे चुलते कारभारी होते. तुमच्या माझ्या घरातला का पूर्वीचा कारभारी कसा होता. 12 वाजता गावातला कारभारी घराच्या बाहेर पडायचा. गावचा कारभारी ज्या घरामध्ये चूल पेटलेली नाही ते घर लक्षात ठेवायचं, ती झोपडी लक्षात ठेवायचं. घरी यायचा, बायकोला विचारायचं की भाकरी जादा आहेत का. नसतील कोरडा शिदा भाकरी गड्याच्या डोक्यावर दिली जायची. ज्या घरात आज चूल नाही पेटली, ज्या घरातला लेकरू जेवलेलं नाही उपवास आहे, त्या घरामध्ये ते शिब्र पोहोचवलं जायचं. गावचा कारभारी पुन्हा 2 वाजता त्या घरात जायचा. घरातली सगळी जेवली का विचारायचा, बघायचा. गाव जेवल्यानंतर तो कारभारी जेवायचा. अरे ही कारभारीची जात आपली. आणि घरचा कारभारी ज्या वेळेला दिवाळीच्या वेळेला खरेदी करायला जायचा ना, दिवाळीचं सामान, की लुगडं घ्यायचा भाऊजाईला घ्यायचा, की कपडे घ्यायचा भावाला घ्यायचा, भावाच्या पोराला घ्यायचा. एकत्र कुटुंब पद्धतीतला कारभारी कधी कपडे घ्यायला गेल्यानंतर स्वतःला कपडे घेत नव्हता. स्वतःच्या बायकोला कपडे कधी घेत नव्हता. एकत्र कुटुंब पद्धतीतला कारभारी ओळखायची खून कुठली की ज्याच्या धोतराला 17 गाठी आहेत, ज्याचं पायतान झिजलंय, तो घरचा कारभारी असायचा. म्हणून घर गोकुळ असायचं, सुखी असायचं. आपण आहोत का कारभारी तसे. कारभार पण सोपं नसतं. जया अंगी मोठे बनता यातना कठीण. हे सगळं करावं लागतं. आणि त्यावेळेला घर सुखी होतं, त्यावेळेला गाव सुखी होतं. माझ्या आयानं, माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, माझ्या बापानं असं जगून पुढच्या पिढीला आपण सांगू. पुढच्या पिढीनं तुमच्या माझ्याकडे बघितल्यानंतर गर्वानं सांगितलं पाहिजे आमची बाप पिढी लय कसदार होती, तिनं आमच्यासाठी गाव दिलं ना, ते स्वर्ग भरून दिलं. असं जर गाव आपण करू शकलो तर या महाराष्ट्रासाठी ती क्रांती होईल. देसाई, वास्कर साहेब, तुम्ही सगळेजण लीड घेतलंय. त्यांनी घेतलं म्हणजे काय होतं, एखादा पुढं फोटो आला की बाकीच्याचं जळतं जरासं. पोटात दुखण्याचे प्रकार सगळीकडे गावागावात जास्त आहे. ववा जरा किराणा मालाच्या दुकानात जास्ती ठेवा. पोटात दुखायचं जे आहे ना बिनकारणाचं, 4 हाना पण देशमुख म्हणा, ह्याच्यात जे अडकलोय ना आपण, ते जरा कमी करू. कोण का असं ना, कुणाच्या का कोंबड्यानं सूर्य उगवणं उगवू द्या ना हो, पण तो उगवतोय महत्वाचा. माझ्या कोंबड्यानं उगवला नाही म्हणून त्याचा कोंबडा रात्रीचा जाऊन मारायचा, ही पद्धत नव्हे. सगळेजण आपण त्या दृष्टीने विचार करू आणि एक चांगलं गाव तयार करू. तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा. एवढ्या उन्हातानात सोपी गोष्ट नाही. वसंत ऋतू सुरू झालाय तरीही तुम्ही तग धरून आहे सगळी. नाहीतर ह्या वेळेला त्या कोंबड्या बसते का नाही त्या ह्याच्यावर खुरड्यावर सगळ्या माना टाकून. गावागावाकडे तशी परिस्थिती आहे. ऊन इतकं प्रचंड आहे. उदयदादांनी सांगितलं की नाही माहित नाही, पण जाता जाता इशारा देऊन जातो, 2050 साली माणूस नावाची जात संपणार आहे. त्याला कारण पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड. त्याला दुसरं कारण त्यावेळेला श्वास घ्यायला हवा असणार नाही, प्यायला पाणी असणार नाही, खायला अन्न असणार नाही. आणि त्यावेळेला पोरं विचारतील आपल्याला, त्यावेळेला दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ 33% वितळलेला असेल. म्हणजे मुंबईचा समुद्र 11 मीटर इतका उंच असेल. म्हणजे अरबी समुद्र खोपोलीपर्यंत आलेला असेल. मी याच्यासाठी चित्रपट बघायला सांगतो. द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचा, अल गोर नावाचा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते काही वर्षापूर्वी, त्यांनी हा चित्रपट काढलाय. तुम्ही माना अगर ना माना, 2050 साली आपण काळजी नाही घेतली तर पृथ्वीवरील माणूस नावाची जात संपणार आहे. तुम्ही आठवा ना, 35 वर्षापूर्वी गारगोटी तालुका, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब म्हणजे पाटीनं, हे आता भुरट्यासारखं 1 प्लेट आणून ठेवली आणि खावा असं नव्हतं. तवा उठल्या घरात जावा पाटीनं आंब. जांभळाच्या काळात एखादा तरी हात मोडल्याला असायचाच.
वड्याला पाणी शिमग्या पातूर. अरे काय कसलं भारी होतं. आता लोक पोरांना सांगावं लागेल वडा काय असतो, शिमगा काय असतो. काल हे गाव संतांचे होते, आज का बकाल झालं. ती सृष्टीचं चक्र उलट फिरवावं लागेल. पोरांना ती पृथ्वी आपल्याला द्यावी लागेल. त्यासाठी जेवढी झाडं, मग त्या असं म्हटलं, थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली अँड रिस्पॉन्स पर्सनली. पृथ्वी वाचवायची असेल तर 2050 साली माणूस नावाची जात संपणार. ऍक्ट लोकली, मला कार्बन कंटेंट पृथ्वीवर किती कमी सोडता येईल त्या दृष्टीने सोडणं, फटाक्या न वाजवणं, जिथं चालत जाता येतंय तिथं चालत जाणं, गाडीचा वापर न करणं. म्हणजे पर्यावरणाची काळजी घेतली तर तो आपली काळजी घेतो. त्याला असं म्हटलं जातं की माणूस नावाच्या जातीनं आपल्या अस्तित्वानं पृथ्वीचा अंत पुढे ढकलायचा असतो. आणि ते पुढे ढकलणं म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणं, नैसर्गिक संसाधनाची काळजी घेणं. ह्या उन्हाळ्याच्या मध्ये वसंत पंचमीच्या नंतर शिमगा होऊन गेलाय आणि ऊन तर एवढं आहे, आता बघा ना, 33-34 डिग्री सेंटीग्रेड आहे. इतकं तापमान असं कधीच नव्हतं, कोल्हापूरमध्ये तर कधीच नव्हतं. ह्या झळा, बाहेरच्या आणि आतल्या झळा संपून एक सुखकर वातावरण पुढच्या पिढीला देऊया. तुम्ही ऐकून घेतलं, जबरदस्तीनं का होईना. पुन्हा श्रोते 3 प्रकारचे, हौसे, गौसे, नवसे. वेळेत येणारे हौसे, मध्येच येणारे गौसे, शेवटी येणारे नवसे. आपण कुठल्या प्रकारच्या आहात बघा, आणि जे ऐकलं असेल ते घरी नेऊन आपण अंमलात आणा. कुठं चुकलं असेल तर क्षमा, कुठं कठोर शब्द गेला असेल तर क्षमा. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू इतकाच की तुमच्या आतली सकारात्मक ऊर्जा, तुमच्या आतला चांगुलपणा, तुमच्या आतलं वैभव पुढच्या पिढीसाठी तुम्ही वापराल, या शुभेच्छासह मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय जय महाराज.